नमस्कार मित्रांनो, ॲग्रो विथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आता राज्य सरकार देत आहे महिलांना दरमहा 1,500 रुपये. तर मित्रांनो, पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण योजना. तर मित्रांनो, राज्य सरकारने ही नवीन योजना ही सुरू करण्यात आली आहे. तर या योजनेमध्ये कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, या योजनेबद्दलचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा देखील 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात मान्यता देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. तर सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका ही मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे आहे. तर यामध्ये त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. तर त्याबरोबर राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे व महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर या योजनेचे स्वरूप यामध्ये आपण पाहणार आहोत की योजनेचे लाभार्थी कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेमध्ये पात्रता असणार आहे व कोणत्या महिलांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर या योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःचे आधार लिंक केलेल्या थेट तर या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलेसच दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यांवरती जमा करण्यात येणार आहे. तर या योजनेचे मुख्य लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील असले पाहिजेत. तर यामध्ये 21 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. 21 ते 60 वर्षातील महिलांना घेता येणार आहे. तर त्याचमध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. म्हणजेच या योजनेमध्ये सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे ते आपण पाहूयात. तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित व निराधार या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर त्यामध्ये लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. तर मित्रांनो, यामध्ये ज्या महिलांना या योजनेचा सहभागी व्हायचे आहे त्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ते आपण पाहूयात. तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग तसेच उपक्रम मंडळ, भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. तर मित्रांनो, या योजनेमध्ये जे काही सरकारी नोकरदार तसेच कंत्राटी कर्मचारी यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल अशा लाभार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही. या योजनेचा लाभ देखील मिळणार नाही.
तर सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते आपण पाहूयात। तर या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे हे महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्रातील राज्यातील जन्माचा दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला, तर त्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपर्यंतच अनिवार्य आहे। तर बँक खाते व पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, यामध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड असे व सदरील योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबत हमीपत्र हे देखील या योजनेसाठी हे अर्ज करण्यासाठी कागदपत्रे ही महत्त्वाची आहे। यासाठी महिलांना हा अर्ज करण्यास सुरुवात ही कधी होणार आहे ते आपण पाहूयात व याची पात्रता यादी ही देखील किती तारखेला लागणार आहे याबद्दलची देखील संपूर्ण माहिती याचा तक्ता या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे। तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही 1 जुलै 2024 रोजी ही करता येणार आहे। तर अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 पर्यंत असणार आहे। तर या योजनेची अर्ज करण्याची सुरुवात ही 1 जुलै 2024 रोजी हे अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर याची अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 15 जुलै 2024 ही असणार आहे। तर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक ही 16 जुलैला ही तात्पुरती प्रकाशन यादी ही लागणार आहे। तर तात्पुरत्या यादीवर तक्रार हमीकत प्राप्त करण्यासाठी कालावधी हा देखील 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत असणार आहे। तर या योजनेमध्ये अर्ज करतेवेळी जे काही त्रुटी निघाल्या असतील त्याच्यामध्ये बदल करण्याची दिनांक ही 16 जुलै ते 20 जुलै ही असणार आहे। तर याची अंतिम यादी प्रकाशन दिनांक हे 1 ऑगस्टला ही याची अंतिम पात्रता यादी ही लागणार आहे। तर त्याचबरोबर याची रक्कम ही लाभार्थ्यांना त्यानंतर महिन्यातच ही प्रत्येक महिन्याला 15 तारखेपर्यंत ही महिलांच्या खात्यांवरती दरमहा 1,500 रुपये ही त्यांच्या खात्यांवरती या योजनेअंतर्गत जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो याचा अर्ज कसा करायचा हे देखील मी 1 जुलैला याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे। ते तुम्ही पाहून त्या पद्धतीने अर्ज या योजनेचा करायचा आहे। तर मित्रांनो आजची ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व ही पूर्ण शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तेथून जाऊन हा शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। तर मित्रांनो आजची ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।